या जीवाचं अस्तित्व अनादिकालापासून आणि जीवाचं अस्तित्व अनादिकालापासून आहे, परंतु जीवाला स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान नाही. आणि हे स्वतःच्या स्वरूपाचं ज्ञान नसल्यामुळे हा जीव सगळ्या भ्रांतीमध्ये अडकलेला आहे. आणि या भ्रांतीमधून सुटण्यासाठी त्याची धडपड सातत्याने सुरू आहे. आणि ही धडपड त्याचं जे मूळ स्वरूप आहे, आपण म्हणतो पूर्णापासून ढळलेले जग जाते पूर्णाकडे, तर ह्या पूर्ण स्वरूपापासून ढळल्यामुळे त्याची सातत्याने जी वाटचाल सुरू आहे ही पूर्णत्वाकडे वाटचाल सुरू आहे. आणि ह्या दृष्टिकोनातून ह्या जीवात्म्याचं परमात्मा स्वरूपाकडे किंवा आत्मस्वरूपाकडे जी वाटचाल आहे त्याला आपण म्हणतो ते प्रस्थान आहे, एक प्रकारचा जीवन प्रवास आहे. आणि हा जीवन प्रवासालाच प्रस्थानत्रयी असं म्हटलं जातं. हे प्रस्थानत्रयीचा जर आपण विचार केला तर श्रुतिप्रस्थान, ज्याला आपण म्हणतो उपनिषद वाङ्मय, नंतर आहे तर्कप्रस्थान, ज्याला आपण ब्रह्मसूत्र म्हणतो, आणि तिसरं आहे स्मृतिप्रस्थान, ज्याला आपण गीता, श्रीमद भगवद्गीता ह्या दृष्टिकोनातून आपण ह्या तीनही बाबी प्रस्थानत्रयीकडे बघतो. आणि याचं मुख्य प्रयोजन प्रस्थानत्रयीचं की आत्मस्थित, जीवाला आत्मस्थित होणे, सुखरूप होणे. जे माझं मूळ स्वरूप आहे सुखरूपतेचं, मी मुळात सुखरूप आहे, चिद्रूप आहे, आनंदरूप आहे, परंतु मी माझ्या अज्ञानामुळे या संपूर्ण जगतामध्ये भ्रांतीमध्ये अडकलो आणि माझ्या स्वरूपाला मी विसरलो. आता ह्या स्वरूपाकडे पुन्हा जर माझं लक्ष मला माझ्या लक्षाकडे वाटचाल करायची असेल तर प्रस्थानत्रयी या दृष्टिकोनातून मला प्रस्थानत्रयीकडे बघावं लागतं. म्हणून हा जीव जो देहामध्ये अडकलेला आहे, हा देहामध्ये अडकलेला जीव कायम मी देह आहे हे सतत चिंतन करत राहतो. आणि मग तो आपल्या आत्मस्वरूपाला विसरतो आणि मी आत्मतत्व आहे हे तो विसरतो. एवढंच नाही तर या संपूर्ण चराचरामध्ये आत्मतत्व विद्यमान आहे हे तो विसरतो. सर्वनामात्मक दृष्टिकोनातून यालाच आपण ब्रह्मतत्व जर म्हटलं तर ते ब्रह्मतत्व मी आहे हेही तो विसरतो. जीवो ब्रह्मे ना परहा ह्याचा विसर त्याला पडतो. आणि मग इथून त्याची होते वाटचाल पडझडीची. आणि म्हणून यासाठी उपनिषदांनी किंवा वेदांत प्रणित जी साधना सांगितली जाते ती साधना दोन प्रकारची. एक बहिर्गत साधना, बहिरंग साधना, आणि दुसरी आहे अंतरंग साधना. बहिरंग साधनेचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे आपण प्रत्येक जेव्हा कोणत्याही उपनिषदांचा अभ्यास करतो किंवा कुठल्याही ग्रंथांचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला माहित आहे की ग्रंथाचा अधिकारी कोण, विशिष्ट उपनिषदांचा अधिकारी कोण, वेद ब्रह्मसूत्रांचा अधिकारी कोण, गीता तत्वज्ञानाच्या अभ्यासाचा अधिकारी कोण. आणि हे झाल्यानंतर ही आहे बहिरंग साधना. आणि अधिकारी म्हणजे निश्चितच काय तर साधन चतुष्टय संपन्नता येणं. ही वेदांत शास्त्राच्या दृष्टिकोनातून बहिरंग साधना मानली जाते की विवेक केला आहे, नित्य काय, अनित्य काय, शाश्वत काय, श्रेयस काय, प्रेयस काय, या सगळ्यांचा विवेक केलेला आहे. या सगळ्या बाह्य जगतापासून इंद्रिय मन बुद्धींना एक उपराम करून, इंद्रिय आणि मन बुद्धीचा एक ज्याला आपण म्हणूया की त्या मन आपला त्याच्यापासून अंतर्मुख करून वैराग्य प्राप्त झालेलं आहे. शमाधी षटकम प्राप्त केलेली आहे. शम दम उपरम श्रद्धा तितिक्षा समाधान या सगळ्या गोष्टी प्राप्त केल्या. आणि हे सगळं प्राप्त केल्यानंतर चौथा म्हणजे मुमुक्षपण सुद्धा आलेला आहे, मुमुक्ष सुद्धा आहे. ह्या संपूर्ण जीवभावातून
सुटण्याची जीवाला जी तगमग लागलेली आहे ती सुद्धा आता आलेली आहे. म्हणजे बहिरंग दृष्टिकोनातून साधक आता तयार झाला. अर्थात हे सुद्धा सगळं प्रयत्नपूर्वक जे करायचं आहे याचं सगळ्यांचं मार्गदर्शन सद्गुरूंनी आतापर्यंत आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामुळे वेगळं त्याच्यावर आणखीन काही विवेचन करण्याचं प्रयोजन नाही या ठिकाणी. हे सगळं मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे. आता ही जी साधन आपलं झालेलं आहे याच्यामुळे साधन संपन्नता, साधन चतुष्टय संपन्नता आली. हे 4 बहिरंग साधन. आता याच्या पुढचे दिले 4 अंतरंग साधन. पहा गीतेचा 2रा अध्याय, आत्मवान भव असं भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं. आणि अर्जुन सुद्धा काही साधा सुद्धा शिष्य नाहीये. एक चांगला श्रवणकर्ता अर्जुन एक चांगला सत् शिष्य आहे. परंतु जीवभावामध्ये जेव्हा तो अडकला तेव्हा अनेक प्रकारच्या मोहाने तो ग्रासला. अनेक प्रकारच्या ज्याला आपण म्हणतो की चुकीच्या तादात्म्याने तो ग्रासून गेलेला आहे. आणि त्याच्यावर भगवंत त्याला म्हणतात की आत्मवान भव. आणि आत्मवान भव असं म्हणत असताना ही जी आत्मसाधना आहे ही आत्मसाधना आणि आत्मतत्वाची प्राप्ती नव्हे, मीच अहम ब्रह्मास्मी हा जो अनुभव आहे हा अनुभव येण्याची योजना किंवा हा अनुभव येण्यासाठीचं जे मार्गदर्शन आहे हे संपूर्ण मार्गदर्शन आपल्याला प्रस्थानत्रयीमध्ये आढळतं. आता बहिरंग उपासना बहिरंग साधन झाल्यानंतर, उपासना नाही, बहिरंग साधन झाल्यानंतर साधन चतुष्टय संपन्न साधक होतो. आणि मग तो स्वरूपाला जाणण्यासाठी तयार होतो. या मानवी देहात आल्यानंतर जाणण्यासारखं जर काय असेल तर ते स्वतःचं स्वरूप. म्हणून जेव्हा आत्मवान भव या ठिकाणी भगवंतांनी म्हटलेलं आहे तेव्हा या आत्मतत्वाला जाणण्यासाठी मी आत्मा आहे, संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये आत्मतत्व आहे, ते ब्रह्मतत्व आहे, म्हणून मीच ब्रह्म आहे ही अनुभूती येण्यासाठी एक बृहदारण्यक उपनिषदामध्ये एक खूप चांगलं आलेला श्लोक की आत्मा अरे दृष्टव्यम श्रोतव्यम मंतव्यम निदिध्यासव्यम. म्हणजे या देहामध्ये आल्यानंतर जाणण्यासारखी जर कोणती गोष्ट असेल, आत्मवा अरे दृष्टव्य. आता शब्दशः अर्थ नाही या ठिकाणी. इंग्लिशमध्ये म्हटलं जातं ओ आय सी. आय सी म्हणजे हा ठीक, मला कळलंय, पुढचं बोला. आय सी, मला कळलंय, पुढचं बोला. ते दृष्टव्य म्हणजे पाहणे नाही. कारण आपल्याला माहित आहे आत्म्याचं स्वरूप हे निरावय आहे, निरपेक्ष आहे, अविनाशी आहे, ते अति सूक्ष्म आहे, ते डोळ्याला दिसत नाही, इंद्रियांना जाणवत नाही, ते चैतन्य स्वरूप आहे. हे सगळं आपल्याला तात्विक ज्ञान आहे. पण मग त्याला पाहायचं म्हणजे काय, तर त्याला पाहायचं म्हणजे त्याला जाणायचं. जसं आपण एखाद्या शहरामध्ये जातो आणि विचार करतो की इथे पाहण्यासारखं काय आहे, तर म्हणे तुम्ही आग्र्याला गेलात तर ताजमहाल बघा, तुम्ही आणखीन मुंबईला गेलात तर समुद्र बघा, तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये गेलात तर म्हणे हिमालय बघा. जे जे त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट आहे ती गोष्ट पाहण्यासारखी आहे, ती गोष्ट जाणण्यासारखी आहे. मग ह्या देहामध्ये जेव्हा जीव अडकला तेव्हा या जीवाला पाहण्यासारखी सर्वात श्रेष्ठ वस्तू कोणती, तर म्हणजे आत्मवस्तू. आणि ही आत्मवस्तू जाणणं हेच या जीवाचं ध्येय आहे. आणि जो ह्या देहात येऊन सुद्धा आत्मवस्तू जाणत नाही, जाणण्याचा प्रयत्न करत नाही, त्याला भगवंत कृपण म्हणतात, दुर्दैवी असतो. कारण जी योजना वनस्पती देहात नाही, जी योजना पशु देहात नाही, ती योजना मानवी देहात जर दिलेली आहे तर निश्चितपणे ते प्रयोजन ह्या शरीराचं आहेच. चिन्मानंद छान सांगतात, स्वामी चिन्मानंद, इन्स्ट्रुमेंट्स आर नेसेसरी
बॉडी इज नेसेसरी. कारण ह्याच देहाच्या माध्यमातून ह्या तत्वाला जाणण्याची योजना आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी भगवान भाष्यकारांनी अशा व्यक्तीला कृपण असं म्हटलं. भगवान भाष्यकारांचा एक सदाचार नावाचा ग्रंथ आहे, ज्याच्यामध्ये हंसराज स्वामींनी त्याचं मराठी भाषांतर केलं. या ग्रंथामध्ये ही आत्मज्ञानाची साधना कशी करावी या संदर्भामध्ये भगवान भाष्यकारांच्या एका श्लोकाचं भाषांतर करताना हंसराज स्वामींनी मराठी केलं, पण भगवान भाष्यकार म्हणतात, वेदांते श्रवण कुर्यात मननं च उपपत्तिः योगेन अभ्यासनम नित्यम ततो दर्शनम आत्मनः. वेदांते श्रवणम कुर्यात, वेदांताचं श्रवण करा. मननं च उपपत्तिः, वेदांते करावे श्रवण. दृष्टांत युक्तीने व्हावे मनन. वेदांते करावे श्रवण, दृष्टांत युक्तीने व्हावे मनन. योगे नित्य निधिध्यासन, तेव्हा भेटी आपुली. आपल्यालाच आपल्याशी भेट घडवून आणायची असेल तर वेदांताचं श्रवण, युक्तीने विविध दृष्टांताच्या युक्तींच्या आधाराने त्याचं मनन. कारण माहित आहे, दृष्टांताकडून सिद्धांताकडे आपण जातो. योगी नित्य निधिध्यासन, जीव ब्रह्माचा योग घडवून आणायचा असेल तर नित्य निधिध्यासन, आणि तेव्हा भेटी आपुली, तेव्हा आत्मब्रह्मैक्य या ठिकाणी घडवून येईल. सुंदर सदाचार, अतिशय सुंदर ग्रंथ भगवान भाष्यकारांचा आहे. आता म्हणून या ठिकाणी श्रवण, जे पहिले म्हटलं की वेदांते करावे श्रवण, म्हणून श्रवण हे अंतरंग साधनेचं द्वार आहे. निधिध्यासनाकडे वळण्यापूर्वी या गोष्टीचा थोडासा उहापोह होणं आवश्यक आहे. कारण श्रवण आणि मनन जर व्यवस्थित झालं नसेल तर निधिध्यासन घडत नाही. निधिध्यासनासाठी चढायच्या ह्या पायऱ्या आहेत की श्रवण झालं पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं मनन झालं पाहिजे, आणि त्याच्यानंतर त्याचं निधिध्यासन. अंतरंग साधन या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे बघतोय, क्रिया म्हणून बघत नाहीये. क्रिया म्हणून बघितलं तर साधं एक विवेचन होऊन जातं की एखाद्या शब्दाचा अर्थ समजून ऐकणे म्हणजे श्रवण. पण आपण क्रिया म्हणून याच्याकडे बघत नाही, आपण साधन आणि साधना या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघतोय. जे साधन आहे तीच साधना आहे. म्हणून चिन्मय मिशन मध्ये श्रवण साधना घेतली जाते. आणि ह्या दृष्टिकोनातून हे जे श्रवण आहे, हे श्रवण अंतरंग साधनेचं एक द्वार असं समजलं जातं. कारण ह्याच द्वाराने आता ब्रह्मतत्वाचं, आत्मतत्वाचं जे ज्ञान आहे हे प्रत्यक्ष गुरुमुखातून साधकापर्यंत पोहोचतं, साधकाच्या अंतरंगापर्यंत पोहोचतं, आणि ह्या साधकाच्या अंतरंगातून मग ते त्याच्या जीवनामध्ये उतरायला वेळ लागत नाही. पण मग आता असं म्हटलं जातं की श्रवण करायचं, या श्रवणासाठी काही पात्रता आहे का? आताच सांगितलं की बहिरंग जे साधना आहे, बहिरंग जे साधना आहे ती महत्वाची साधना श्रवणाची. हे फार महत्वाचा मुद्दा येतो या ठिकाणी. बहिरंग साधना म्हणजे साधन चतुष्टय संपन्नता येणं, ही पहिलं एक पात्रता आहे. पण तत्पूर्वी एखादी पात्रता येण्याच्या आधी काही गोष्टी पण कराव्या लागतात. एकदम पात्रता येत नाही. BA ला ऍडमिशन एकदम घेता येणार नाही. पहिल्या वर्गापासून चढावं लागतं. 12वी पर्यंत गेलं, फर्स्ट इयर, सेकंड इयर, मग 12वी नंतर तिथे ऍडमिशन मिळेल. म्हणून ही पात्रता कोणती आहे तर म्हणे पहिल्यांदा साधकाने आपलं जेही काही कर्म आहे या निष्काम कर्माने आपल्या अंतःकरणातले मल, दोष, विक्षेप ह्या गोष्टींना दूर सारलं पाहिजे. जाणीवपूर्वक, सुरुवातीला जाणीवपूर्वक, नंतर सहज स्थिती. जाणीवपूर्वक निष्काम कर्मयोगाचं आचरण साधकाने करून आपल्या अंतःकरणातलं मल, विक्षेप ह्या गोष्टी दूर केल्या पाहिजे. आणि हे एकदा झालं, मल आणि विक्षेप एकदा दूर झाले की मग आवरण जे दोष येतो अंतःकरणाचा, या आवरण दोष दूर करण्याच्या दृष्टिकोनातून एक साधन चतुष्टय संपन्नता येणं आणि त्यानंतर श्रवण करणं हे महत्वाचं आहे.
कारण साधन चतुष्टय संपन्नता आल्यानंतर ज्या पद्धतीने श्रवण होतं ना, त्यामुळे आवरण दोष हा तात्काळ निघून जायला मदत होते. ही एक वेदांत अभ्यासाची घडी शास्त्राने बसवून दिलेली आहे. अर्जुनाने गीतेचं श्रवण केलं, श्रुतिप्रस्थान म्हणतो आपण गीतेला. पण ह्या श्रुतिप्रस्थानामध्ये अर्जुनाने जे श्रवण केलेलं आहे, अर्जुन नुसताच धनुर्धर नाहीये, त्याला धनंजय म्हटलेला आहे, जो साधन चतुष्ट संपन्न आहे, ज्यांनी ही पात्रता पूर्ण मिळवलेली आहे, संपादन केलेली आहे. म्हणून निष्काम कर्म उपासना या सगळ्या गोष्टींनी मल विक्षेप दूर झाल्यानंतर, साधन चतुष्टय संपन्नता आल्यानंतर जेव्हा श्रवण घडतं, त्या ठिकाणी कारण साधन चतुष्टय संपन्नता मुमुक्षुत्व जे आहे त्या ठिकाणी जी तळमळ लागते साधकाला, त्याच्यानंतर जे श्रवण घडतं ते श्रवण हे साधकाला ह्या संपूर्ण आत्मतत्वाचं दर्शन, आत्मतत्वाची जाणीव, आत्मतत्वाचं ज्ञान देण्यासाठी, ज्याला आपण परोक्ष ज्ञान म्हणतो, शब्द ज्ञान म्हणतो, हे देण्यासाठी या ठिकाणी श्रवण करण्यासाठी तो साधक पात्र ठरतो. जो छात्र आहे तो पात्र ठरला. आता जो पात्र आहे त्याने पुढे काय करायचं, श्रवण कशाचं करायचं, तर म्हणे श्रवण आता जसं म्हटलं की या देहात आल्यानंतर जाणण्याची वस्तू एकच, त्याच्यामुळे श्रवण करण्याची वस्तू एकच, आणि ती म्हणजे मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, आणि हे संपूर्ण म्हणजे अहम ब्रह्मास्मी ह्याला अनुसरून ज्या ज्या गोष्टींचं श्रवण करणं, ही स्थिती येण्यासाठी, ही दृढता येण्यासाठी, हा निश्चय होण्यासाठी, हा आत्मनिश्चय होण्यासाठी जे जे श्रवण करायचं आहे त्या श्रवणामध्ये विशेषत्वाने मग प्रस्थान स्तराचं या ठिकाणी प्रयोजन येतं. म्हणून आता जे मला ऐकायचंय, श्रवणाने ज्याचा अनुभव घ्यायचाय, ज्याचं ज्ञान प्राप्त करायचंय, हे ज्ञान प्रत्यक्ष येण्यासाठी शब्दांचाच आधार घ्यावा लागेल. शब्द प्रामाण्य त्याच्यासाठी शास्त्राने महत्वाचं मानलंय. याचं कारण आत्मा सूक्ष्म आहे, अविनाशी आहे, अशरीरी आहे, अप्राप्तस्य प्राप्त आहे, नित्य प्राप्त आहे. त्याला सगळे आपल्याला आत्म्याचे विशेषण सगळे माहिती आहे. आपल्याला शब्द ज्ञान हे सगळं अत्यंत चांगल्या पद्धतीने आपलं हे झालेलं आहे. परंतु आता हे श्रवण करायचं कुठे, तर म्हणे श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ गुरु असावे. आणि ब्रह्मनिष्ठ गुरूंचं लक्षण काय, तर म्हणे ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम त्वम नमामि. जे सद्गुरु माझे ब्रह्मनिष्ठ आहे, जे श्रोत्रिय आहे, परम दयाळू आहे, अशा श्रोत्रिय आणि ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंच्या मुखातून वेदांताचं श्रवण. छान हंसराज स्वामींनी म्हटलंय, ऐसे वेदांत श्रवण जरी गुरुमुखे सर्वदा करी, गुरु वाचुनी निर्धारी प्रतिती न येणे. म्हणून अशा वेदांताचं, ज्या वेदांतामध्ये आत्मतत्वाचं विवेचन केलेलं आहे, अशा वेदांताचं श्रवण गुरुमुखातून सर्वदा करावं. आणि त्याने काय होईल, तर म्हणे त्याने साधकाची जी देहोहम ही अवस्था असेल, जीवोहम देहोहम ही जी अवस्था असेल, ही अवस्था संपून त्या ठिकाणी ती स्विच होते आता, आणि ती स्विच झाल्यावर आत्मोहम ब्रह्मोहम ही अवस्था येण्यासाठी त्याला मदत मिळते. म्हणून गुरुमुखातून हे ब्रह्मविद्येचं श्रवण केल्यानंतर आता कर्म उपासना भक्तीने जे मलविक्षेप दूर झाले होते, आता ह्या श्रवणाने आवरण सुद्धा दूर होतं. आणि मग हे आवरण एकदा दूर झालं की अक्षरशः आत्मतत्व अनावृत्त त्या ठिकाणी झालं. आणि मग त्या ठिकाणी पाण्याला, लाटेला कळलं मी पाणी आहे, कपड्याला कळलं मी सूत आहे, आणि दागिन्यांना कळलं मी सोनं आहे. हे इतकं महत्व गुरुमुखाच्या श्रवणाचं आहे. आता हा जेव्हा बघा, आता जेव्हा श्रवण असा साधक जेव्हा श्रवण करतो तेव्हा त्या ठिकाणी 3 प्रकारचे बल कार्यरत असतात.
श्रवणाची प्रक्रिया आपण बघतो, कारण श्रवण आणि मननाच्या प्रक्रियेतून पुढे गेल्याशिवाय निधिध्यासन ही प्रक्रिया नाही आपल्याला हे होणार, त्याच्याशिवाय ते पूर्ण नाही होणार. मग ह्या श्रवणामध्ये 3 प्रकारचे बल कार्यरत असतात. यातलं एकही बल नसेल ना तर श्रवण नाही होणार. या 3 गोष्टी, 3 थिंग्स आर नेसेसरी. विच थिंग? त्यामुळे आचार्यांचं आणि सद्गुरूंचं साधना बल. जे माझे सद्गुरू ब्रह्मनिष्ठ आहे, श्रोत्रिय आहे, ज्यांनी अत्यंत साधनापूर्वक हे सगळं अनुभूती घेतलेली आहे, त्यांचं पूर्ण साधना बल माझ्या श्रवणासाठी कारणीभूत ठरतं, किंवा माझ्या श्रवणाला पक्केपणा येण्यासाठी हे बल त्याच्या पाठीमागे असणं गरजेचं आहे. दुसरं बल कोणतं? तर म्हणजे शास्त्रज्ञानाचं बल. श्रुतिमाता, ब्रह्मसूत्र, गीताई माऊली माझे तिचा मी बाळ, हे जे शास्त्र आहे, वेदांत शास्त्र, प्रस्थानत्रयी, ह्या शास्त्राचं जे बल आहे, कारण ज्या साधनेतून हे अक्षर ब्रह्म साक्षात झालं, त्या शास्त्राचं बल हे साधकाच्या त्या श्रवण क्रियेमध्ये राहतं. तिसरं बल सांगितलंय की साधकाचं श्रद्धा बल. एक बल आहे गुरुबल, दुसरं बल आहे शास्त्र बल, आणि तिसरं बल आहे साधकाचं श्रद्धा बल. श्रद्धावान लभते ज्ञानम. जर साधकामध्ये श्रद्धा असेल, गुरुच्या प्रती, शास्त्राच्या प्रती तीव्र श्रद्धा असेल, त्या ठिकाणी ज्ञान सिद्ध होतं, ज्ञानाची सिद्धता होते, आत्मज्ञानाची सिद्धता होते. म्हणून अशा श्रवणाला शास्त्राने सालंब ध्यान असं सुद्धा म्हटलेलं आहे. सालंब ध्यान याच्यासाठी की जशी ध्यानामध्ये सजातीय वृत्ती प्रवाहित असते, तशी ह्या ठिकाणी शास्त्राचं आलंबन घेतलं, गुरूंचं आलंबन घेतलं, साधकाने स्वतःच्या श्रद्धेचंही आलंबन घेतलं, आणि ह्या आलंबनाच्या मागे जी एकाग्रता आहे, त्यामुळे आता साधकामध्ये अहम ब्रह्मास्मी ही जी वृत्ती प्रवाह सुरू झालेला आहे. म्हणून याला सालंब ध्यान असं सुद्धा म्हटलं जातं. आता ह्याचं जर उत्कृष्ट उदाहरण आपल्याला पाहायचं असेल तर अर्जुनाचं उदाहरण आहे, नंतर नचिकेताचं उदाहरण आहे. आपल्या सद्गुरूंकडून ज्या पद्धतीने त्यांनी ज्ञान प्राप्त केलं, हे एक चांगल्या श्रोत्यांचे उदाहरण, आपलं चांगलं श्रवणाचं आणि चांगलं श्रोता म्हणजे शिष्य श्रवण साधक सद्गुरू श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ, या सगळ्या गोष्टी, ही सगळी बल शास्त्र बल आहे. कारण गीतेमध्ये उपनिषद दोघ गावं म्हटलेले आहेत, त्याच्यामुळे उपनिषदांचं सार गीतेमध्ये. म्हणून शास्त्र बल आहे, सद्गुरूंचं बल आहे, आणि शिष्य सुद्धा तेवढाच ताकदीचा आहे. नचिकेताच्या ठिकाणी पण बघा. आणि म्हणून आता असा जेव्हा साधक तयार होतो, त्या ठिकाणी श्रवण क्रिया ही संपन्न होते, श्रवण संपन्न होतं, आणि मग आत्मस्वरूपाचं ज्ञान, आत्मज्ञान हे परोक्ष साधकाला कळतं. म्हणून मग आता ह्या श्रवणाने होईल काय? तर म्हणजे मनाच्या स्तरावर एकाग्रता येईल. श्रवणाने काय होईल? पण मनाच्या स्तरावर एकाग्रता येईल, बुद्धीच्या स्तरावर उमज येईल, कारण मनाच्या स्तरावर समजेल पण उमजही यायला पाहिजे, म्हणून बुद्धीच्या स्तरावर त्याची उमज येईल. नंतर चित्ताच्या स्तरावर जर विचार केला तर स्मरणयुक्त श्रवण होईल. श्रवण झालं, परंतु ते किती लक्षात राहिलं हा भाग महत्वाचा आहे. आणि चित्ताचं कार्य जर अवधारणा आहे तर श्रवण हे स्मरणयुक्त सुद्धा असलं पाहिजे. आणि मग मनाच्या स्तरावर झालं, बुद्धीच्या स्तरावर झालं, चित्ताच्या स्तरावर झालं, हे 3ही स्तरावर या गोष्टी घडल्या की मग साधकाने अहंकार, तिथे साधकाचा अहंकार आपोआप कमी व्हायला मदत होते. म्हणून जे अंतःकरण चतुष्टय आहे त्याचा सहभाग किंवा त्याच्याबद्दलचं एक विवेचन श्रवणाच्या दृष्टिकोनातून कसं. म्हणून 4 बहिरंग साधन असतील, 4 अंतरंग साधन आहे, आणि 4 अंतरंग साधनापैकी
जे श्रवण अंतरंग साधन आहे, या श्रवण अंतरंग साधनामध्ये जे अंतःकरण चतुष्टय आहे, त्या अंतःकरण चतुष्टयाची तयारी किंवा हे अंतःकरण चतुष्टय कशा पद्धतीने तयार होतं. मन तयार होतं, एकाग्रता, मला विक्षेप आपोआप मिनिमाइज होऊन जातील, बुद्धीच्या स्तरावर निर्णय तयार होईल, निश्चयाकडे अजून जायचंय, चित्ताच्या स्तरावर स्मरण, जे मी ऐकलं आहे श्रवणाचं स्मरण होईल आणि त्याच्यामुळे अहंकाराचा बाध व्हायला त्या ठिकाणी मदत होईल. मग आता असं जे श्रवण आहे, हे श्रवण कसं असावं, तर म्हणे हे श्रवण असावं वर्णपूर्वक. छान, इतका सुंदर शब्द आहे, वर्णपूर्वक असावं. जसं स्वयंवरामध्ये ती उपवर कन्या जी असते ती आपला स्वयंवर वर्ण करते आणि वर्ण करताना हाच आता एक, केवळ एकच ही धारणा तिच्यामध्ये असते आणि ती त्याला वरमाला घालते आणि त्या ठिकाणी त्याच्याबद्दलची निष्ठा आणि त्याच्याबद्दलचं जे ज्याला आपण म्हणू की एकनिष्ठता ही त्या ठिकाणी असते. तसं हे श्रवण निष्ठापूर्वक निवडणं वर्णपूर्वक करावं लागतं की मी काय श्रवण करावं. आत्मज्ञानाच्या साधनेमध्ये श्रवण एकच आहे आणि त्या श्रवणाला त्याची निवड साधकाला त्याचीच निवड करावी लागते, केवळ एकच. कैवल्योपनिषद मध्ये सुद्धा हा विषय चांगला येतोय, केवळ एकच. आता ह्याची निवड म्हणून वर्णपूर्वक निवड श्रवणाची करणं गरजेची आहे. आणि हे श्रवण कसं असावं, तर म्हणे हे श्रवण असावं निश्चयपूर्वक. निश्चय अगदी म्हणजे मी देह नाही, मी जीव नाही, मी फक्त आत्मा आहे, मी चैतन्य आहे, हा निश्चय पक्का करून हे श्रवण असावं. कारण काय होतं, पुष्कळदा अशा विपरीत भावना खूप येतात मनामध्ये की अरे काय हे आत्मा तर दिसत नाही, तो ब्रह्म तर दिसत नाही, तो खरंच असेल का, हे सांगतात म्हणून आपण विश्वास ठेवायचा का. विज्ञाननिष्ठ लोक या गोष्टीचा फार जास्त विचार करतात. वास्तविक वेदांताच्या दृष्टिकोनातून विज्ञाननिष्ठता हा भाग वेगळा आहे. आता आजच्या दृष्टिकोनातून विज्ञाननिष्ठ लोक विचार करतात की जे दिसत नाही त्याला आहे कसं म्हणायचं. पण जो एक आत्मनिश्चय जो आहे की मला माझ्या शास्त्रांनी सांगितलंय, मला माझ्या गुरूंनी सांगितलंय की हे तुझं रूप आहे, मला आरसा दाखवलाय आणि म्हणून हा आता आत्मनिश्चय हा महत्वाचा आहे. म्हणून जे वर्णपूर्वक जी निवड केली आहे श्रवणाची, त्या श्रवणाच्या ठिकाणी एक निष्ठा पाहिजे, त्या श्रवणाच्या ठिकाणी एक निश्चय पाहिजे की आता मला आत्मतत्वालाच जाणायचं आहे. याच्या पलीकडे मला जाणण्याचं माझ्या आयुष्यात कुठलंही क्षेत्र नाही, कोणतंच क्षेत्र नाही, एकच क्षेत्र आहे. कारण असं म्हणतात की एकाच ठिकाणी तुम्ही खणलं तर विहीर लागते, 10 ठिकाणी खड्डे खणलं तर पाणी नाही लागणार. आणि म्हणून हा एकदा श्रवणाचा हा निश्चय झाला की दुसरा निश्चय व्हायला पाहिजे की जे सुरू आहे ना, जे गुरुमुखातून माझ्यापर्यंत येत आहे ते फक्त माझ्यासाठी, इतर कोणासाठी नाही. तिथे बसलेले हजारो श्रोते असतील, पण हे सगळं जे सुरू आहे ना ते फक्त माझ्यासाठी आहे. जीवन रणांगणावर भगवंताने सांगितलेली जी गीता आहे ती फक्त अर्जुनासाठी, असं जोपर्यंत मी समजते तोपर्यंत अर्जुन वेगळा, भगवंत वेगळा, ते आत्मतत्व वेगळं, ते ब्रह्मतत्व वेगळं, मी वेगळा. म्हणून जीवभावातून निघण्याचा निश्चय आणि आत्मतत्वास निर्णय आणि आत्मतत्वास्थित होण्याचा निश्चय, या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या. आणि असं जेव्हा श्रवण होईल वर्णपूर्वक अंतःकरण चतुष्टयाच्या आधारे, असं जेव्हा श्रवण होईल 3 बलांचा आधार घेऊन, असं जेव्हा श्रवण होईल तेव्हा मग आवरण दोष हे साधकाचे दूर होतात अंतःकरणातले. आणि मग ह्या ज्या सगळ्या भ्रांती मनातल्या, देह सत्यत्व भ्रांती असेल, जगत सत्यत्व भ्रांती असेल, कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती असेल, या सगळ्या भ्रांती दूर होतात आणि मग तो निर्धार करतो की मी आत्मतत्व आहे. ह्या चराचर सृष्टीमध्ये आत्मतत्व व्यापून आहे, हरी भरला घनदाट, ही त्याची अनुभूती त्या ठिकाणी येते. आणि सर्व नामात्मक दृष्टिकोनातून सर्वांमधलं आत्मतत्व म्हणजेच ब्रह्मतत्व, जे व्यष्टी ते समष्टी, जे पिंडी ते ब्रह्मांडी,
ज्याला आपण तत्पद म्हणतो आणि त्वम पद म्हणतो. आणि मग ह्या दोहोंचा समन्वय असिपद. म्हणून हा जो अनुभव आहे, हा अनुभव मग त्या ठिकाणी आवरण दोष दूर झाल्यामुळे जे मला आजपर्यंत सत्य वाटत होतं ते सत्य नाही. जे जे दिसे ते ते, जे जे उपजे ते ते नाशे, एरवी तत्वतः जी वस्तू दिसे ती अविनाशाची, ही जी अनुभूती आहे, ही अनुभूती श्रवणाने येते. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींना जाणणारा मी साक्षी आहे. आता हे सगळं पटलं, समजलं, आवरण दूर झालं. परंतु तरी पण काही प्रश्न साधकाच्या मनामध्ये राहतातच, की ज्या प्रश्नांवर सातत्याने म्हणजे मंथन होणं गरजेला मी आमच्या एज्युकेशनच्या भाषेमध्ये ब्रेन स्टॉर्मिंग म्हणतो. हे ब्रेन स्टॉर्मिंग होणं साधकाला गरजेचं वाटतं. कारण खूप प्रश्न असतात मनामध्ये. आपण अगदी साधा एक गीतेचा श्लोक वाटतो तर असंख्य प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात. श्रवण होत आहे, परंतु जेव्हा हे असंख्य प्रश्न मनात निर्माण होतात, काही शंका साधकासमोर निर्माण होतात, तिथून मननाची दिशा सुरू होते. म्हणून श्रवण जे होतं त्या श्रवणातूनच मननाची दिशा आता या ठिकाणी पक्की होते. म्हणून या ठिकाणी श्रवणाचा एक भाग जो आहे तो पक्का या ठिकाणी झाला की मग त्याच्यातून जे काही प्रश्न, काही शंका किंवा काही ज्याला आपण म्हणूया की कुठेतरी काहीतरी असं वाटतं की काहीतरी मला अजून जाणून घ्यायचं आहे, आता या ठिकाणी मनन सुरू होतं. पुन्हा बृहदारण्य उपनिषदाचा श्लोक, आत्मावारे श्रोतव्यम मंतव्यम. आता हे जे प्राप्त झालेलं ज्ञान आहे, ह्या प्राप्त झालेल्या श्रवणाने जे प्राप्त झालेलं आहे, ह्या प्राप्त झालेल्या ज्ञानाला त्याचं अनुभवात रूपांतर होणं तेही तेवढंच महत्वाचं. तुकडोजी महाराजांनी खूप छान या ठिकाणी म्हणजे आमचे स्वामीजी नेहमी हा श्लोक वापरायचे की तयांचे शब्द ऐकावे, मनी स्थिर होनी मुरवावे, तरीच पद मोक्ष पावे, मना स्थिर करावया. म्हणून तयांचे शब्द ऐकावे ही प्रक्रिया झाली आहे, पण मनी स्थिरोनी मुरवावे. आता मनी स्थिरोनी मुरवावे याच्यासाठी मग पुन्हा उपनिषदांची आज्ञा, आत्मावारे मंतव्यम, सतत सतत मनन करा. भाष्यकार म्हणतात, म्हणजे आचार्य शंकराचार्य म्हणतात, श्रुतस्य अद्वितीय वस्तुनाम वेदांत अनुगुण युक्तिभिः अविरत चिंतन. म्हणजे ज्या अद्वितीय वस्तूचं गुरुमुखातून श्रवण केलं आहे त्या श्रवणाला अनुकूल युक्तीच्या माध्यमातून, विविध दृष्टांत, विविध युक्तींच्या माध्यमातून अनवरत अखंड सातत्याने चिंतन करणे आणि ज्ञानाला पक्क करण्याचा प्रयत्न करणे किंवा ज्ञानाला नव्हे ज्ञानाला पक्क करणे, याला मनन असे म्हणतात. श्रुतस्य अद्वितीय, अद्वितीय तत्वाचं श्रवण करून केल्यानंतर विविध युक्तींच्या माध्यमातून अनवरत, जसं ते महादेवाच्या पिंडीवर सतत धार असते तसं ते अनवरत चिंतन त्या वस्तूचं, आत्मवस्तूचं करणं, याला म्हणतात मनन. म्हणून श्रवण काळात जे ज्ञान होतं साधकाला, त्या ज्ञानामध्ये अनेक शंका राहतात आणि मग ह्या शंकांच्या निरसनार्थ त्याला वारंवार हे जे ज्ञान त्याने श्रवणाने प्राप्त केलेलं आहे ते आपल्या चिंतन चित्तपटलावर आणावं लागतं. अगदी जसं एखादी गाय ते रवंथ करते ना खाल्ल्यानंतर, तेच प्रोसेस आहे. ते वारंवार चित्तपटलावर आणून त्याचं वारंवार चिंतन करणं, याला म्हणतात मनन. मग आता ह्या मननासाठी काय आवश्यक आहे तर म्हणे या मननासाठी आवश्यक आहे त्या विषयामध्ये सर्वात पहिल्यांदा तर गोडी असली पाहिजे, अभिरुची असली पाहिजे. ज्या गोष्टीमध्ये अभिरुची असते त्याचं आपण वारंवार चिंतन करतो. मला पैसे किती मिळावे, माझं घर होईल का, माझ्या प्रापंचिक गोष्टींचं चिंतन हे अनवरत सुरू असतं, वेगवेगळ्या युक्तींच्या माध्यमातून सुरू असतं. परंतु आता पुन्हा हे कुठल्याही प्रकारचं हे चिंतन जे माझ्या देहाशी निगडित आहे हे चिंतन अनात्मचिंतन आहे. वेदांत त्याचा तिरस्कार करतो, अनात्मचिंतनाचा निषेध करतो वेदांत.
वेदांत म्हणतो आत्मचिंतन हे सर्वश्रेष्ठ चिंतन आहे, सर्वश्रेष्ठ परम कर्तव्य आहे. आत्मचिंतन हे परम कर्तव्य आहे. आणि म्हणून हे आत्मचिंतन करण्यासाठी या आत्मतत्वाबद्दलच विलक्षण अभिरुची जोपर्यंत साधकाच्या मनात येत नाही तोपर्यंत तिथे एकाग्रता निर्माण होणार नाही. म्हणून ह्या आत्मतत्वाची गोडी, आत्मतत्वाची आवड, अभिरुची, त्याला जाणण्याची अभिरुची, त्याला समजून घेण्याची अभिरुची, आणि तेच माझं स्वरूप आहे. आणि ते जर त्या ते स्वरूप असं आहे की जे जाणल्याने मी सुखरूप होण्याची व्यवस्था माझ्या शास्त्रामध्ये दिलेली आहे. आणि मला तर सुखरूप व्हायचं, मी तर सुखरूप आहे आणि मला जीवन आनंदानेही जगायचं आहे. ह्या सगळ्या ज्या स्वयंप्रेरणा आहेत, ह्या प्रेरणेतून मग ह्या जे मनन घडतं त्याच्यासाठी एक तर म्हणजे अभिरुची आवश्यक आहे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप एकाग्रता. म्हणजे किती एकाग्रता की जशी ती एक तारी वाजते ना, सतत ती एक तारी एकाच पद्धती, तेवढी एक तालता फक्त त्या मननामध्ये असणं गरजेचं आहे. एकच विषय. बरं, हे सगळं झालं, पण मनन करायचं कशाचं? तर त्याच्यासाठी डेटा आवश्यक असतो. म्हणून जे श्रवण केलंय त्याचं मनन होतं. डेटा कोणता आवश्यक आहे? पुन्हा उपनिषदांनी जे मला सांगितलं, ब्रह्मसूत्रांनी जे मला सांगितलं, जे मला गीता तत्वज्ञानातून मिळत आहे, त्याला हा डेटा आहे माझ्याजवळ. श्रवणाने मला प्राप्त झालेला डेटा आहे हा. आणि कारण काय की जो विषय अज्ञात आहे त्या अज्ञात विषयावर चिंतन होत नाही. म्हणून ज्ञात जी गोष्ट आहे त्याच्यावर चिंतन होतं, आणि ज्ञात होण्याचा विषय एकच आहे. आता हे सगळं सूत्र आपल्याला जुळवून आणावं लागतं पहिलेपासून. हे सूत्र एकदा जुळवत आणलं ना, मग त्याच्यामध्ये एका सूत्रामध्ये हे सगळे गोष्टी आपल्याला जोडता येतात. सूत्र एकच आहे. म्हणून हा डेटा असणं आवश्यक आहे, आणि हा जो डेटा आहे त्याचं श्रवण होणं, आधी ज्या पद्धतीने सांगितलंय त्या पद्धतीने श्रवण होणं हे अत्यंत आवश्यक आहे. आता ह्यानी काय होईल की जसं श्रवणाने ब्रह्म आहे हा अस्तित्वभाव दृढ होतो, आणि मननाने काय होतं तर मननाने प्रमा होते. त्रिपुटी नष्ट व्हायला मदत होते, त्रिपुटीचा लय व्हायला मदत होते, प्रमा होते. आणि त्याच्यामुळे सगळे जे मनातले आता श्रवणाने जे संशय निर्माण झाले होते, श्रवणातून जे प्रश्न निर्माण झाले होते, ते प्रश्न मननाने पुष्कळसे सुटायला मदत होते. मग म्हणे आता मनन सगळे संशय मिटतात. इथे छान एक ओवी मला सापडल्याच्या संदर्भामध्ये की संशय सर्वही निमाले, द्वैताचे भान विराले, मननाचे हे रूप झाले दुसरे साधन. जे श्रवणातून प्राप्त झालेले संशय होते ते आता सगळे विरले. अद्वैताचं भान, द्वैताचं भान म्हणजे निवालं, विरालं, आणि द्वैत त्याची जागा अद्वैताने घेतलेली आहे. आता हे मननाचं रूप आहे. म्हणून आता देहोहम जीवोहम ही धारणा दूर झाली. आता या ठिकाणी धारणा दृढ झाली आहे आत्मोहम, ब्रह्मोहम, अद्वैतमानंद रूपम अरूपम, चिदोहम चिदोहम चिदानंद रूपोहम, ब्रह्मोहम ब्रह्मोहम ब्रह्मस्वरूपोहम. ही जी धारणा आहे मननामध्ये ही अनुभूती साधकाला यायला लागते. म्हणून श्रवणानंतरच ही क्रिया खूप महत्वाची आहे. म्हणून जे आत्मज्ञानाचे जे साधन आहे हे दुसरे साधन ज्याला आपण म्हणतो मनन, ही अनुभूती जेव्हा साधकाला येते तेव्हा ब्रह्माची सत्य आपण जगत जीव मिथ्या संपूर्ण इतुकी सदा अनुसंधान स्मरण रूपे. एकच अनुसंधान करायचंय, ब्रह्मम सत्य जगन मिथ्या. ह्या अनुसंधानाचं किंवा ह्या निश्चयाचं जे मनन किंवा ह्या निश्चयाचं सातत्याने स्मरण ज्या ठिकाणी होतं त्याला मनन असं म्हणतात. आणि ह्या मननाने मग मी ब्रह्मसत्य आहे आणि ते मी आहे असा निष्कर्ष साधकाला यायला लागतो. बरं, मननाचं स्वरूप इतकंच आहे का की तत्चिंतनम
तर म्हणे नाही, मननाचं स्वरूप आहे तच्चिंतनम तत्कथनम. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्यम. तच्चिंतनम, त्याचं चिंतन करायचं, त्याचंच कथन करायचं. छान ज्ञानेंद्रांचा अभंग आहे की इतकं त्या आत्मस्वरूपाच्या प्रेमात आता आहे की आता फक्त माझं, आपण ज्याच्या प्रेमात असतो आपण फक्त त्याच्याबद्दलच बोलतो. हा आपला व्यक्तिगत जीवनातला अनुभव आहे. त्या आत्मतत्वाबद्दलचा आता इतकं विलक्षण प्रेम झालंय की तच्चिंतनम तत्कथनम. चर्चा असेल तीही आत्मचर्चा असेल, विचार असेल तोही आत्मविचार असेल, कृती असेल तीही आत्मकृती असेल, कथन असेल तेही आत्मकथन असेल. आत्मकथन म्हणजे स्वकथन नाही, आत्मतत्वाचं कथन. म्हणून तच्चिंतनम तत्कथनम. आणि म्हणून मनन प्रक्रियेमध्ये प्रवचनाभ्याम, प्रवचन सुद्धा म्हणजे जे मी ऐकलेलं आहे, जे मी श्रवण केलेलं आहे त्याचं एक प्रगटीकरण करणं हा सुद्धा मननाचा भाग आहे. म्हणून असं म्हणतात की जे जे आपण ऐकलं आहे तेथे आपल्यासमोर कोणीही आला, त्याला पटो की न पटो, त्याला आवडो की न आवडो, पण तो माझ्या अभ्यासाचा भाग आहे. म्हणून माझ्या बोलण्यामध्ये विषय असावा, हाच विषय असावा. आता या मनन प्रक्रियेसाठी एक सुंदर रूपक वापरलेलं आहे. ते रूपक आहे समुद्र मंथनाचं. जेव्हा समुद्र मंथन झालं, दानव आणि देव, ईश्वर म्हणजे दानव आणि देव याने जेव्हा समुद्र मंथन, तिथे वासुकी नावाचा सर्प वापरला गेला. हे जेव्हा मंथन झालं तेव्हा त्यातून पहिल्यांदा खूप विष निघालं म्हणतात, नंतर मग खूप रत्न निघाले आणि नंतर अमृत निघालं. ती सगळी भागवतातली कथा माहिती आपल्याला. पण आता या ठिकाणी साधकाने आपल्या मनाला जर क्षीरसागर समजलं, आपण मननाचा विचार करतोय, मन आणि न, तर मन हे क्षीरसागरासारखं समजून आता श्रवणातून जे सगळे प्रश्न आपल्याला उद्भवले आहे, जे संशय आपल्याला उद्भवलेले आहे, त्याचाच वासुकी दोर बनवून हे जे आपल्या मनामध्ये शुद्ध आणि अशुद्ध हे दोन प्रकार आहेत ना, त्याच्यामध्ये या सगळ्या प्रश्नांनी, या संशयाने वासुकीचा सर्प याचं स्टॉर्मिंग करून, याचं जल घुसळून त्याच्यामध्ये हे सगळे संशयाचं वगैरे सगळे औषधं, हे औषधच. कारण ते सगळं जेव्हा अमृत हे ते मंथन केलं, सागराचं मंथन केलं, तेव्हा त्याचे खूप औषधं टाकले होते. त्यामुळे आता ह्या क्षीरसागरामधले औषधं कोणते? त्यामुळे तुमच्या मनात जे शंका आल्या, ज्या विचार आले, जे प्रश्न उद्भवले, ते सगळे औषध रूपात या आपल्या पूर्ण मनाच्या हृदयाच्या क्षीरसागरामध्ये टाकून याला जर आपण मंथन केलं तर त्याच्यामधून सर्वात बाहेर पडतील आपले सगळे विष, म्हणजे षडरिपू, मल, विक्षेप, हे सगळे बाहेर पडतील. इतकं छान, म्हणजे इतकं सुंदर दृष्टांत आहे हा. मग नंतर काय होईल? तर म्हणजे नंतर अशा साधनेसाठी अशा उपयुक्त बाबी आपल्याला कळायला लागतील, ती सगळी रत्न असतील. आणि शेवटी तर म्हणजे शेवटी अमृत. आता एकदा अमृत मिळालं तर खिरीचं महत्व काय बरं? हे अमृत म्हणजे काय? तर म्हणजे तत्वाची प्राप्ती. म्हणून प्रारंभी फक्त देहाविषयीचं ज्ञान, विक्षेपित आणि ज्याला आपण म्हणतो की कलुषित, ज्याला आपण षड विकारांनी मलिन झालेल्या मनाचं, हे सगळे विषय बाहेर पडतील. आणि मग तत्वाचं ज्ञान, हे म्हणजे अमृत, अमृत तत्वाचं ज्ञान झाल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी मनन प्रक्रिया पूर्ण होते. निधिध्यासन सांगण्यासाठी या दोन प्रक्रिया ह्याच्यासाठी सांगाव्या लागतात की ह्या तीन साधना याचे इतके सूक्ष्म पदर आहे की श्रवण कुठे संपतं, मनन कुठे संपतं आणि नंतर निधिध्यासन कुठे सुरू होतं, हे फक्त साधकाने स्वतः जाणून घ्यायच्या या क्रिया आहेत. परंतु शब्दानुसारी त्या आपल्याला समजल्या पण पाहिजे की माझं श्रवण आणि माझं मन. बरं, आता असं नाही की आता माझं श्रवण संपलं, आता माझं मनन सुरू झालं, आता माझं निधिध्यासन नाही, म्हणून त्याचे सूक्ष्म पदर आहेत ते. ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या नित्य जीवनाशी निगडीत असल्यामुळे
नेमक्या त्या कुठे संपतील आणि कोणती प्रक्रिया कुठे सुरू होईल असं नाही सांगता येणार. परंतु जी प्रक्रिया ज्या ठिकाणी होते त्याच्या ठिकाणी त्याच्या आधीचं साधन हे पूर्ण झालेलं असलं पाहिजे, तरच ती प्रक्रिया त्या ठिकाणी घडून येईल. मग आता मूळ विषयावर आपण येतो. म्हणजे आता मूळ जो आपला विषय होता चिंतनाचा तो तर निधिध्यासन. आत्मावारे श्रोतव्यम मंतव्यम आणि म्हणजे निधिध्यासन. आता शंका आणि प्रश्न संपलेली आहे. श्रवणामुळे काही गोष्टी आपल्याला शंका प्रश्न राहिले होते. मननाने ते सगळे संपले. सत्याचं स्वरूपही कळलं, प्रमा पण झाली. परंतु आता म्हणजे सत्याबद्दल भ्रम नाही राहिला. मी देह नाही, मी आत्मा आहे, ब्रह्मस्वरूप आहे, ब्रह्मोहम चिदोहम अद्वैतोहम शिवोहम चिदानंद रूपम शिवोहम शिव, हे सगळं मला कळलं. शांती सगळी मिळाली. ब्रह्म मी आहे हेही मला कळलं. प्रत्येक विचार जेव्हा हृदयामध्ये येतो आणि हा हृदयामध्ये येणारा विचार जो येतो त्याचा साक्षी मी आहे हा भावही निर्माण झाला. कोणताही विचार येऊ, जे काही मला दिसतंय त्याच्या मागचं साक्षी तत्व जे आहे ते मी आहे हेही मला आता मननातून कळलं. कारण अमृतत्वाची प्राप्ती झाली, अमृत तत्व मला कळलं. परंतु काय होतं की हे निधिध्यासनामध्ये एक महत्वाचा म्हणजे ह्या प्रक्रियेमध्ये निधिध्यासन, श्रवण मनन आणि निधिध्यासन याच्या मधली एक गडबड निर्माण होते साधकाच्या आयुष्यात. आणि ती गडबड असते विपरीत ज्ञानाची. आणि ही गडबड अशी होते की जो मननातून जो दृढ आणि अपरिवर्तनीय भाव मनामध्ये निर्माण व्हायला सुरुवात झालेली असते, तिथे कुठेतरी मी देह आहे ही विपरीत भावना डोकं वर काढते. आणि म्हणून जो भाव दृढ आणि अपरिवर्तनीय होणार होता तिथे कुठेतरी एक ज्याला आपण म्हणूया की कमतरता त्या ठिकाणी राहून जाते. मग असं वाटायला लागतं की माझा देह सत्य आहे, हे जग देह तर सत्य नसेल, जग तर सत्य नसेल, मी करतोय, हे सगळं पुन्हा भ्रांती सुरू होऊन जातात. विपरीत भावना वारंवार डोकं वर काढते. कारण सगळ्या साधनांचा एक ज्याला आपण म्हणूया परिपाक आणि सगळ्या साधनेमध्ये सर्वश्रेष्ठ साधना आणि अशी साधना की जी माझ्या सगळ्या सूक्ष्म उपकरणांशी निगडित आहे. देहाशी निगडित असणाऱ्या सगळ्या साधना करून घेईल मी. उपास करेल, तापास करेल, सगळं करेल, निर्जला करेल, सगळं करेल. पण अंतरंगाशी निगडित असलेल्या साधना त्याला त्याच्या साध्यापर्यंत पोहोचवणं हे इतकं बिकट कार्य आहे. प्रयत्न साध्य, कठीण असले तरी प्रयत्न साध्य. म्हणून ह्या जेव्हा विपरीत भावना मनामध्ये निर्माण होतात तेव्हा तो ह्या सगळ्या ज्या ऐकलेल्या गोष्टी आहे, ज्या मनन केलेल्या गोष्टी आहे त्या सत्यात उतरवू शकत नाही. आणि याचं महत्वाचं कारण की जी दृष्टी जगताकडे पाहण्याची आहे ती दृष्टी समत्व दृष्टी नाही. भगवद्गीतेमध्ये समत्व दृष्टी, समत्व योग हा ठिकठिकाणी आपल्याला सांगितलं. ही समत्व दृष्टी त्या ठिकाणी साधकाची नसल्यामुळे मग ती वस्तू असो, जगत असो, नंतर येणारी या जगामध्ये येणारे अनुभव असो, कारण तीन गोष्टीमध्ये समत्व दृष्टी महत्वाची आहे जगात राहताना. एक म्हणजे वस्तूबाबतचे जे ऑब्जेक्ट्स आहेत, जे माझ्या ज्ञानेंद्रियांना प्रतीत होतात आहेत त्याच्याबद्दलची समत्व दृष्टी. दुसरं आहे ह्या जगतात मी जे अनुभव घेतो त्याच्याबद्दलची समत्व दृष्टी. आणि तिसरं येतो जे सगळे जे लाईव्ह बिईंग्स आहेत, जे संपूर्ण चराचर सृष्टी आहे तिच्याबद्दलची समत्व दृष्टी. आणि हे सगळं होत नसल्यामुळे आता काय झालं की मी देह आहे ही भावना आणि मी आत्मा आहे ही भावना याच्यामधलं अंतर वाढलं. आतापर्यंत ठीक होतं, मननापर्यंत ठीक होतं, पण आता ते मी प्रत्यक्ष माझ्या जीवनात नाही उतरवू शकत.
आणि जीवनात उतरवू शकत नाही, कारण त्या श्रवणाने जी समत्व दृष्टी यायला पाहिजे, धिस इज ऍप्लिकेशन. की जी समत्व दृष्टी यायला पाहिजे ती समत्व दृष्टी अजूनही विकसित झाली नाही. या संपूर्ण जगताकडे बघताना, वस्तूकडे बघताना, ऑब्जेक्ट ज्या ज्या गोष्टींनी माझे ज्ञानेंद्रिय विषय ग्रहण करतात आहेत, कर्मेंद्रिय धडपड करतात आहेत. म्हणून गीतेमध्ये शीतोष्ण समदुःखेषु लाभा लाभो जया जयो. शरीराच्या स्तरावर शीत उष्ण, मनाच्या स्तरावर सुख दुःख आणि बुद्धीच्या स्तरावर ऑनर अँड डिसऑनर. म्हणजे इतकी छान ही घडी बसवून दिलेली आहे. कारण विषय तसा खूप मोठा आहे, पण त्यातल्या त्यात थोडासा आणखीन त्याला छोटा करण्याचा प्रयत्न करते. ही इतकी छान घडी बसून दिलेली आहे की शरीराच्या, म्हणजे कारण श्रवणाने जे ऐकलं, जे मननाने दृढ होण्याच्या स्टेजला आलं होतं, ते प्रत्यक्ष उतरवू का शकत नाही. कारण या प्रत्यक्ष जगतात वावरत असताना हा समत्व दृष्टिकोन माझ्या अंतर्गत येत नाही. कारण शरीराच्या स्तरावर समउष्ण शीतोष्ण म्हणजे कसं की कधी माझी तब्येत बिघडते, कधी चांगली असते, त्या देहाशी मी निगडीत होऊन जातो. मग आता माझं कसं होईल, काय होईल, कसं होईल, या सगळ्यामध्ये मी फसून जातो. मनाच्या स्तरावर सुख दुःख ही सतत, आता अनुकूल नियम सुखम, प्रतिकूल नियम दुःखम, हे सतत ह्या गोष्टी सुरू असतात. म्हणून मला सुख झालं, मला दुःख झालं, याच्या पलीकडे नाही निघू शकत. कारण कुठेतरी आता ह्या विपरीत भावना तिथे डोकं वर काढून राहिल्यात. आणि मग बुद्धीच्या स्तरावर एक प्रकारची प्रतिक्रिया आणि एक प्रकारची, ज्याला आपण म्हणूया की धारणा होऊन बसते माझी, की एक म्हणजे ऑनर अँड डिसऑनर, माझा लाभालाभो, माझा कोणी मान अपमान, लाभ हानी, ह्या सगळ्या ज्या सापेक्ष संकल्पना आहेत, देहाच्या स्तरावरच्या, मनाच्या स्तरावरच्या, बुद्धीच्या स्तरावरच्या ह्या ज्या सापेक्ष संकल्पना आहेत, ह्या सापेक्ष संकल्पना ह्या सतत डोकं वर काढत असल्यामुळे निरपेक्ष तत्व आपण आपल्या आचरणात आणू शकत नाही. ही एक फार मोठी गडबड त्या ठिकाणी होऊ शकते. मग म्हणे यावर उपाय काय? तर म्हणे यावर उपाय एकच, ते म्हणजे निदिध्यासन. म्हणजे मी जीव आहे, मी देह आहे ही भावना आणि मी आत्मा आहे, हे ह्यातलं जे अंतर आहे याला कमी करणं म्हणजे निदिध्यासन. इतकी सोपी परिभाषा निदिध्यासनाची. आणि ही केव्हा येईल? ह्याच्यासाठी माझं श्रवण योग्य झालं पाहिजे, माझं मनन योग्य झालं पाहिजे. मननाच्या ठिकाणी दृढ निश्चयाच्या स्टेजला मी आलो पाहिजे. आणि त्यानंतर जेव्हा ही अवस्था येते, आणि ही येतेच साधकाच्या जीवनात, तेव्हा हे जे अंतर आहे हे अंतर कमी करणं म्हणजे निदिध्यासन. आता निदिध्यासन हा जर शब्द आपण समोर घेतला तर ध्येय म्हणजे ध्यान आणि निश्चय, नि म्हणजे निश्चय. म्हणजे व्यावहारिक दृष्टीने जरी याला ध्यान म्हणत असले तरी वेदांतिक दृष्टिकोनातून म्हटलं जातं निश्चयेन ध्यातव्य इति निदिध्यासन. आणि निश्चय कोणता? निर्णय झाला होता. निश्चय फक्त आत्मनिश्चय. ह्या आत्मनिश्चयाला अनुसरून ज्या दिवशी ज्या वेळेस ध्यान होतं, ध्यान म्हणजे सजातीय वृत्ती प्रवाह जेव्हा निर्माण होतो तेव्हा त्याला निदिध्यासन असं म्हणतात. म्हणजे आता निदिध्यासनामध्ये काय काय आलं तर म्हणजे निश्चय आला, आत्मनिश्चय. आणि मग म्हणजे त्या निश्चयाला अनुसरूनच वृत्ती प्रवाह, त्याला सजातीय वृत्ती प्रवाह म्हणतात. विजातीय वृत्ती प्रवाह मी देह आहे, सजातीय वृत्ती प्रवाह मी ब्रह्म आहे. हा जो सजातीय वृत्ती प्रवाह सातत्याने सुरू आहे त्याला म्हणायचं, हे जे आत्मस्वरूपाचं ध्यान आहे त्याला म्हणायचं निश्चय. आणि हा निश्चय यालाच म्हणतात ध्यान. म्हणून अद्वितीय वस्तूसाठी जो सजातीय वृत्ती प्रवाह आहे त्या सजातीय वृत्ती प्रवाहाला निदिध्यासन असे म्हणतात. म्हणून याच्यामध्ये विजातीय ज्या वृत्ती प्रवाह आहे
हा विजातीय वृत्ती प्रवाहाचा निषेध केलेला आहे वेदांताने. बघा तुम्ही, आत्मषटकम आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्यात मन बुद्धी अहंकार चित्ताने नाहम, मी काय नाही हे पहिल्यांदा सांगितलेलं आहे. त्याचा बाध केलाय, त्याचा निषेध केलेला आहे. आणि मग नंतर सांगितलेलं आहे मी काय आहे. म्हणजे बाध केलेला आहे जो विजातीय वृत्ती प्रवाह आहे, तो विजातीय वृत्ती प्रवाह मला प्रयत्नपूर्वक मला तिथे संपवून त्याची जागा सजातीय वृत्ती प्रवाहांना द्यायची आहे. आणि हे सजातीय वृत्ती प्रवाह जेव्हा माझ्या मध्ये सुरू राहतात तेव्हाच खऱ्या अर्थाने ध्यानात, आता ज्याला व्यावहारिक भाषेमध्ये आपण ध्यान मेडिटेशन म्हणतो, आणि ध्यान योगामध्ये याचं सुंदर विवेचन आलेलं आहे. जेव्हा आपण ध्यान योगाचा अभ्यास करणार तेव्हा याचं पुन्हा उत्कृष्ट आपल्याला विवेचन याच्याबद्दल ऐकायचं, याचा अभ्यास करायचा. परंतु व्यावहारिक भाषेमध्ये ज्याला मी ध्यान म्हणते त्यालाच वेदांतांनी निदिध्यासन म्हटलेलं आहे. मग ध्यान कशाचं करायचं? विजातीय असेल तर प्रपंचाचं, सजातीय असेल तर आत्मतत्वाचं, विजातीय असेल तर देहाचं, सजातीय असेल तर आत्म्याचं, ब्रह्माचं. म्हणून ब्रह्मचिंतन, ब्रह्मज्ञान, ब्रह्मध्यान. म्हणून हे ध्यान दोन प्रकारचे सांगितले. पहिलं म्हणजे ज्ञान विरहित, बस बसलोय ध्यानाला, मी आज 2 तास ध्यान केलं. कशाचं केलं? पण आजकाल मी ध्यान करतो, मला खूप असे छान लाईट्स वगैरे दिसतात, असं काही आणखीन काहीतरी क्रिया होतात. नावं कशालाच नाही ठेवायची, ती सुद्धा उपासना आहे, बहिरंग उपासना आहे. परंतु ज्ञान विरहित जी आपण करतो ध्यान, त्या ध्यानाला वेदांताने निकृष्ट ध्यान म्हटलेलं आहे. परंतु ज्ञानाच्या पश्चात जे ध्यान होतं ते उत्कृष्ट ध्यान आहे. आणि ज्ञानाची प्रक्रिया आपण पाहिली, श्रवण मनन. आपण आता निदिध्यासनाचा विचार करतो. म्हणून ज्ञानविरहित जे ध्यान आहे त्याला निकृष्ट म्हटलेलं आहे. गुरुदेवांनी खूप छान म्हटलेलं आहे की थॉटलेस ऍक्शन अँड ऍक्शनलेस थॉट. ह्या दोन्ही गोष्टीमध्ये जर असेल तर थॉटलेस ऍक्शन, तर गुरुदेव म्हणतात इट इज मॅडनेस. आणि ऍक्शनलेस थॉट. आता ह्या दोन्ही गोष्टी ज्या ठिकाणी घडतात, ट्रान्सफॉर्मेशन जर घडून यायचं असेल तर व्हॉट इज ट्रान्सफॉर्मेशन? तर म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे ऍज पर व्हिजन, तिथे ऍक्शन होते, त्यालाच म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन. सो व्हिजन म्हणजे थॉट प्लस ऍक्शन, साधना, दॅट इज ट्रान्सफॉर्मेशन. आणि हे जर घडून यायचं असेल तर विचार, सजातीय विचार प्रवाह सातत्याने सुरू पाहिजे. नवरात्रात आपण एक माळ देवीला घालतो, ती प्रतीक असते साधनेच्या सातत्याचं. शंकराच्या पिंडीवर सातत्याने धार असते पाण्याची, ते प्रतीक आहे सातत्याने चिंतनाचं, सातत्याने साधनेचं. कल्याणकारी रूप, माझं कल्याणकारी रूप, माझं आनंददायी रूपाची प्राप्ती मला करून घ्यायची असेल तर ही चिरंतनता, ही सातत्य हे अतिशय गरजेचं आहे. तर मग म्हणे या निदिध्यासनाचं प्रयोजन काय? तर निदिध्यासनाचं प्रयोजन आहे म्हणे आत्मभावात स्थित होणं. स्थित होणं म्हणजे स्थिर होणं, याला म्हणतात निदिध्यासन. पण मग या निदिध्यासनाचे 2 पक्ष सांगितलेले आहेत. एक म्हणजे मी काय आहे, मग पहिले काय नाही, आणि मग मी काय आहे, हे 2 पक्ष. आता साधनेच्या दृष्टिकोनातून किंवा ज्याला आपण म्हणूया की ध्यान, ह्या दृष्टिकोनातून, कारण त्याला ध्यान सुद्धा म्हटलं जातं, ह्या दृष्टिकोनातून याचे 2 पक्ष सांगितले जातात. निदिध्यासनाचे 2 पक्ष सांगितले जातात. पहिला पक्ष साधना पक्ष, थोडस एक 10 मिनिटं जास्त होईल. साधना पक्ष. आणि हा जो साधना पक्ष आहे, ज्या वेळेस साधक साधन प्रक्रियेत येतो, साधनेच्या प्रक्रियेत येतो,
तेव्हा जे ध्यान प्रक्रिया घडते ती प्रक्रिया, ही ध्यान प्रक्रिया घडते, ती ध्यान प्रक्रिया साधकाला अवलंबावी लागते प्रयत्नपूर्वक. मग त्या ठिकाणी ध्यान प्रक्रिया असते, ध्याता असतो, ध्यान असतं आणि ध्येय सुद्धा असतं. या त्रिपुटी त्या ठिकाणी असतात. ध्यान करणारा मी, माझं ध्येय आणि मध्ये घडणारी ध्यान प्रक्रिया, ह्या तीनही गोष्टी त्या ठिकाणी आहेत. पण ह्या तीन गोष्टी घडण्यासाठी जे उपकरण घेऊन मी ते ध्यान करायला बसलो आहे, ते उपकरण आहे माझं शरीर, मन, बुद्धी, चित्त, अहंकार. मग ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन श्रवण करून विचारपूर्वक ज्या ठिकाणी मी बसलो आहे ते ध्यान कसं करावं याची पूर्ण प्रक्रिया ध्यान योगात सांगितलेली आहे. त्यामुळे मग साधकाने एकांतात बसावं, सुखस्थानी बसावं, स्थिर आसन बसावं, मनाला बाहेरच्या गोष्टीपासून पूर्ण उपराम मनाचा झाला पाहिजे आणि अशा भावनेने बसलं पाहिजे. एक छान उपनिषदांमध्ये उल्लेख आलेला आहे की मी संन्यासी आहे, या भावनेने मला ध्यानाला बसता आलं पाहिजे. मी ऑफिसर आहे, मी नवरा आहे, मी बायको आहे, मी आई आहे, मी बाबा आहे, मी आणखीन कोणी नेता आहे, या भावनेने जर तिथे ध्यान प्रक्रियेला बसलो तर निश्चितपणे इथे सगळ्याच विपरीत वृत्ती आणि विपरीत भावना येते. मी संन्यासी आहे, त्याच्यामुळे कुठलाही प्रापंचिक भाव न ठेवता केवळ एकच भाव मनात ठेवून जर त्या ठिकाणी आपण बसलो तर मग निश्चितपणे हे संपूर्ण जे बाह्य विचार आहेत किंवा जी इंद्रिय बाहेर चाललेली आहे, तर ह्या सगळ्या गोष्टींचा मी साक्षी आहे हा दृढ, हे सगळं विवेचन आपलं आता ध्यान योगामध्ये येणार. आपण फक्त निधिध्यासन या तात्विक बोध या दृष्टिकोनातून आपण त्याचा विचार करतोय, तत्वाच्या दृष्टिकोनातून विचार करतोय. म्हणून हे जे वारंवार श्रवण आणि मनन याचं जे संपूर्ण ज्ञान झालं आहे, त्याचं हळूहळू धैर्ययुक्त विथ पेशन्स त्याचं चिंतन करणं, वारंवार आपल्या मनाला त्या तत्वचिंतनाची सवय लावणं. आणि तत्वचिंतनाची सवय एकच वृत्ती प्रवाहाने, सजातीय वृत्ती प्रवाहाने, विजातीय वृत्ती प्रवाह नाही. सजातीय वृत्ती प्रवाहाने सातत्याने श्रवण, चिंतन आणि हे मनाला वारंवार तत्वचिंतनाची सवय. आणि याच्यासाठी ध्यान प्रक्रिया ही 1 आणि 2 तासाची नसते. निधिध्यासन जे माझं आहे, हे निधिध्यासन मी संपूर्ण माझं 24/7 मी माझं संपूर्ण आयुष्य, माझं जीवन, माझ्या संपूर्ण रुटीन हे कशा पद्धतीने, कोणत्या वृत्तीने, कोणत्या भाव ठेवून करतो आहे त्याच्यावर माझं निधिध्यासन हे अत्यंत म्हणजे अवलंबून आहे. म्हणून सांगितलं की घडी घडी विघडे हा निश्चयो अंतरीचा. निधिध्यासनामध्ये ही एक अडचण फार येते. आणि म्हणून ही जर सवय लावायची असेल सातत्याने तर पुन्हा डॉक्टर काका जसं म्हणतात तशी पुन्हा घडी बसवून घ्यावी लागते. जे माझं आहे ते मी नाही, जे माझं आहे ते मी नाही, हे वारंवार 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 सातत्याने. म्हणून मी कोण नाही, मी कोण आहे. एक छान ध्यान श्लोक म्हटला, म्हणजे उपनिषदांमध्ये सांगितलंय, प्रातस्मरामि हृदि स्फुरदात्मतत्व सच्चित सुखम परमहंस गतिम तुयम यत् स्वप्न जागर सुषुप्ति एव नित्यम तद ब्रह्म निष्कलमहं न च भूत संघ. ते ब्रह्म मी आहे. प्रातस्मरामि हृदि स्फुरदात्मतत्व, अशा तत्वाचं स्मरण ते कसं आहे तर म्हणजे ते सच्चित सुख, चिद्रूप आहे, सद्रूप आहे, आनंदरूप आहे. ते कसं आहे तर म्हणजे सगळ्या अवस्थांचा तो साक्षी आहे. आणि हे साक्षीत्व, सगळ्या अवस्थांचा तो साक्षी आहे आणि हा साक्षी मी आहे. अशी जी प्रक्रिया आहे ती खऱ्या अर्थाने वेदांत शास्त्राची आत्मसाधना म्हटलं जातं. वेदांत शास्त्राचं हे निधिध्यासन आहे. मग हे निधिध्यासन झाल्यानंतर म्हणजे कसं करता येईल, काय होतं म्हणजे निधिध्यासन घडता घडता प्रक्रिया काय घडतात
हे कळलं पाहिजे की माझं निधिध्यासन घडतं आहे म्हणजे नेमकं काय घडतंय, काय होतं हे आपल्याला म्हणजे आपण पाहे आपण असे आपण कसं पाहायचं. त्यामुळे जे आतापर्यंत माझे पंच ज्ञानेंद्रिय जे विषयामध्ये अडकलेले होते हे पंच ज्ञानेंद्रिय मनासह निवृत्त होतात. म्हणजे जे मन आतापर्यंत मनन करत होतं, चिंतन करत होतं, ते मनन चिंतन स्मरण आता करत नाही. बुद्धी ही माझी भविष्याची चिंता करत नाही आणि त्या ठिकाणी आता फक्त एकच अनुभूती आहे, ती म्हणजे मी ब्रह्म आहे. या म्हणजे एकेका स्टेपचं सुद्धा आणखीन वेगळं विवेचन या ठिकाणी होऊ शकेल की पंच ज्ञानेंद्रिय मनासकट निवृत्त होतात म्हणजे काय. मन चिंतनामध्ये रममाण होत नाही म्हणजे काय, मग श्रवण आणि चिंतन कशाला झालं. मग आता मन चिंतन करत नाही म्हणजे कुठे त्याचा लय झाला म्हणजे काय. मग बुद्धी भविष्याची चिंता करत नाही आणि हे सगळे हो स्वतःच्या ठिकाणी जेव्हा स्थित होतात हे सोपान आहे. म्हणून निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई हे एक सोपान आहे. हे सगळे निवृत्त झाले की मग तिथे ज्ञानाची तिथे ज्ञान प्राप्ती आणि ही ज्ञान प्राप्ती झाली की मोक्ष प्राप्ती जे की माझं ध्येय आहे. मग आता या निधिध्यासना अंतर्गत आता काय झालं, आता ध्यान करणारा मी नाही, ध्येय तर मी होऊनच गेलेलो आहे. आता ध्यानाची प्रक्रिया पण नाही. त्रिपुटीचा पूर्ण लय त्या ठिकाणी झाला. निधिध्यासन कुठे घेऊन जातं मला बघा. म्हणजे हा प्रवास इतका सुंदर प्रवास आहे. हा सगळ्या प्रकारचा प्रवास आपण पाहिले, पण ह्या प्रवासामध्ये आपला जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. प्रत्येक ठिकाणी सद्गुरूंनी हात धरला आपला आणि घेऊन जातात ते आपल्याला प्रत्येक ठिकाणी घेऊन जातात आणि प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी भान आत्मभान आपल्याला देतात. म्हणून आता ही जी अनुभूती आहे ही अनुभूती म्हणजे निधिध्यासनाची चरमसीमा. म्हणून दृश्यवारितम चित्तमात्मनः चित्तमात्मनः चित्तदर्शनम तत्वदर्शनम. छान उपदेश सार मध्ये रमण महर्षींनी केलेला आहे. म्हणून आता अशा ह्या सगळ्या गोष्टींपासून परावृत्त झालेलं मन आता तो आपली दिशा बदलवतो आणि तो पुन्हा तत्वामध्ये स्थित होतो, आत्मस्थित होतो. ही जी अवस्था आहे याला सविकल्प समाधीची अवस्था म्हटलं जातं. याचं वर्णन पुन्हा आता गीतेमध्ये जसं जसं आपण पुढे जाऊ तसा तसा त्याचं वर्णन पुन्हा येणार आहे. शब्दानुवित समाधी ज्याला आपण म्हणतो की सगळे वृत्तींचे विषय बदलले पण मी नाही बदललो. माझ्या वृत्तींचे विषय बदलले, मी नाही बदललो. साक्षी तो मी तसाच आहे. अनादिकालापासून जरी सुरुवात आपली झाली होती की अनादिकालापासून जरी जीवाचं या ठिकाणी अस्तित्व आहे तरी पण आता ह्या जीवाची वृत्ती ही वृत्ती विषय सगळेच बदलले आणि आता तो पुन्हा स्वतःच्या स्वरूपामध्ये स्थित झाला आणि मग तो त्याला म्हणतात स्थितप्रज्ञ ज्ञानी. आणि ही जी शब्दानुवित ज्याला आपण समाधी म्हणतो, जी सविकल्प समाधी ज्याला म्हणतो, हा निधिध्यासनाचा उच्चांक ज्याला आपण शब्दानुवित सविकल्प समाधी. आणि ह्या आता काय होतं, या ठिकाणी कुठेतरी आलंबन घेतलेलं सविकल्प समाधी, शब्दानुवित सविकल्प समाधी, शब्दांचा आपण आधार घेतलेला आहे. मी हे नाही, ते नाही, ते नाही, मग मी काय नाही, मग मी काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आधार घेतला. परंतु हा वृत्ती प्रवाह जेव्हा सातत्याने अखंड अविरत सुरू राहील तेव्हा एक अवस्था अशी येते की आता कोणताही प्रयत्न करावा लागत नाही, आता कुठलंही आलंबन राहत नाही, आता तिथे त्रिपुटीही राहत नाही. आणि म्हणून आत्मसंस्थम मनत कृत्वा अशा आत्मतत्वाशी स्थित होऊन गेलेला जो साधक किंवा जी अवस्था आहे, मग यत्र यत्र मनो याती तत्र तत्र समाधी. ज्या ज्या ठिकाणी आता मन गेलं त्या यत्र यत्र मनो याती तत्र तत्र
समाधी. आणि सविकल्प समाधीची उच्चावस्था ही जी निर्विकल्प समाधी आहे. म्हणून वेदांत साधनेचे जे 4 अंतरंग साधन मानले, 4 बहिरंग साधन नाही, 4 बहिरंग साधना, साधन चतुष्ट संपन्नता येणे, 4 अंतरंग साधना, श्रवण साधना, मनन साधना, निधिध्यासन साधना आणि त्याचा परिणाम समाधी. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर निधिध्यासन जे श्रवणानी मननानी प्रयत्नपूर्वक करावं लागलं ते आता त्याचं सातत्य साधकाच्या जीवनामध्ये सातत्यपूर्णता राहते, तेव्हा त्याचं आपोआप रूपांतर सविकल्प समाधीमध्ये होतं आणि त्याची पुढची त्याचं विकसित रूप म्हणजे निर्विकल्प समाधीमध्ये. मग आता त्या ठिकाणी साधक साधन साध्य सगळ्या प्रकारच्या ज्या त्रिपुटी आहे त्या सगळ्या प्रकारच्या त्रिपुटींचा लय त्या ठिकाणी होतो. इतकं महत्व त्या निधिध्यासनाचं आहे. आणि म्हणून निधिध्यासन जर घडायचं असेल तर निधिध्यासनासाठी पहिल्या 2 ज्या क्रिया आहेत श्रवण आणि मनन, हे अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने शास्त्राने ज्या पद्धतीने सांगितले आहेत त्या पद्धतीने घडणं हे अतिशय आवश्यक आहे. निधिध्यासन सुद्धा त्या पद्धतीने. आता विचार येतो की या भगवद्गीतेमध्ये भगवद्गीतेच्या अनुसरून मी निधिध्यासन करायचं म्हणजे काय करायचं, तर एक थोडस 5 मिनिटं घेते, जास्ती नाही घेत, जास्ती पेशन्स ताणत नाही आपला. भगवद्गीतेच्या दृष्टिकोनातून हे अनुसंधान किंवा हे निधिध्यासन करायचं म्हणजे काय करायचंय, तर पहिल्यांदा मला पाहावं लागेल की ही आत्मा साधना, जीव म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, जीव ब्रह्म ऐक्य म्हणजे काय, जीव भावातून सुटण्यासाठी काय करायचं, ब्रह्मभावात स्थिर होण्यासाठी काय करायचं, जीव ब्रह्म ऐक्य जाणण्यासाठी काय करायचं, ह्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून भगवद्गीतेमध्ये प्रत्येक वेळी जे मार्गदर्शन आपल्याला मिळत आहे. जसं की पहिलेच जर 6 श्लोक आपण बघितले तर पहिले 6 श्लोक जीवभावाचं वर्णन करतात. 7व्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत जे आहे ते ब्रह्माशी निगडित आहे, ब्रह्म तत्वाशी निगडित आहे. आणि 13 पासून तर 18 पर्यंत जीव ब्रह्म ऐक्य याच्याशी निगडित आहे. मग आता ज्या गोष्टी माझ्या म्हणजे जीव तत्वाशी ज्या निगडित आहे त्याच्यामध्ये मला ही दृष्टी ठेवावी लागेल की जोही विचार भगवंतांनी माझ्या समोर मांडला आहे तो विचार फक्त सजातीय वृत्ती प्रवाह दृष्टिकोनातून त्याला स्वीकारून त्याच्यावर सातत्याने चिंतन करणे, त्याच्यामध्ये सातत्याने काय नाही आहे काय आहे ही दृष्टी त्याच्यामध्ये ठेवणे, स्वरूपाची दृष्टी त्याच्यामध्ये ठेवून. आणि म्हणून तुम्ही पहा गीतेमध्ये खूप अर्थ निघतात. म्हणजे स्वरूपानंद जे आहेत त्यांनी जवळपास 24 विषय गीतेमध्ये सांगितले. त्याच्यामध्ये काही दैनंदिन विषय दिलेले आहेत, जसं आहार आहे, कर्तव्य आहे, मानसिक संतुलन, मृत्यू, धर्म, परिवार मूल्य, व्यक्तिमत्व विकास, प्रार्थना, शिस्त, आपत्काल हे दैनंदिन विषय सांगितले त्यांनी. नंतर महत्वपूर्ण विषय सांगितले, निष्काम कर्मयोग, भक्तियोग, स्थितप्रज्ञ, मानवीय मन, नंतर संसार, श्रद्धा, ज्ञानयोग, ध्यान, साधन चतुष्टय संपत्ती, परमार्थ, प्रारब्ध, पुरुषार्थ, मोक्ष, ईश्वर, जीव. पण हे सगळे जरी विषय असले तरी तुम्ही पहा की ज्या दृष्टीने गीता जो वाचतो तसा तो अर्थ त्याच्यामध्ये काढतो. एखादा मॅनेजमेंट गुरु असेल तर तो मॅनेजमेंट गीता शास्त्रातलं मॅनेजमेंट सांगेल. शिक्षण तज्ञ असतील ते म्हणतील गीता शास्त्रातलं शिक्षण काय आहे. कोणी एखादा HRD असेल, मानवी संसाधनाचा असेल तो म्हणेल व्हॉट इज बेस्ट इन फॉर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इन गीता. म्हणजे जो ज्या पद्धतीने त्या गीतेकडे पाहिजे त्या पद्धतीने त्याचं इंटरप्रिटेशन होईल. पण जेव्हा साधक म्हणून मी गीतेचा अभ्यास करते तेव्हा कोणताही विषय माझ्या समोर त्याच्यामध्ये आला, कोणताही श्लोक माझ्या समोर त्याच्यामध्ये आला, मग तो कर्मयोगाचा असेल, ध्यान योगाचा असेल, भक्ती योगाचा असेल, कोणताही जरी विषय माझ्या समोर आला
तरी त्यातून एकच वृत्ती प्रवाह जर माझ्यामध्ये निरंतर चिरंतन वाहत असेल तर त्या ठिकाणी निधिध्यासन घडून येईल. आणि उपनिषदांचा आणि ब्रह्मसूत्रांचा विचार या प्रस्थानत्रयी जे मी श्रवण केलं होतं, जे मी मनन केलं होतं, आता त्याच सातत्याने तेच वृत्तीप्रवाह मनामध्ये निर्माण करून तेच वृत्तीप्रवाह सातत्याने अखंड अविरत जागृत ठेवून हे सतत निधिध्यासन हे या ठिकाणी घडणं हे भगवद्गीतेतून अपेक्षित आहे. पुन्हा भगवद्गीतेतून निधिध्यासन हा आणखीन जसं जसं आपण पुढे जातोय तसा हा विषय प्रत्येक श्लोकामध्ये अत्यंत उत्कृष्टपणे येतोय. पण ह्या क्रिया, या वेदांताची साधना ही ह्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची आहे. म्हणून जीव ते ब्रह्म हा जो प्रवास आहे, हा प्रवास प्रस्थानत्रयींच्या माध्यमातून जो करायचं, जे प्रस्थान आहे जीवाचं ब्रह्माकडे जे प्रस्थान आहे, हे प्रस्थानत्रयीच्या माध्यमातून जात असताना श्रुती उपनिषदांचं श्रवण, ब्रह्मसूत्रांच्या माध्यमातून जे श्रवण केलेलं आहे, महावाक्यांचं मनन आणि या महावाक्यांचं निधिध्यासन, असा तो प्रवास करून आपण सर्वांना जीव ब्रह्म ऐक्याची अनुभूती येऊ ही भगवंताची प्रार्थना करते. हरिओम. रामकृष्ण हरी.